खरं सांगू का तुम्हाला, आज खूपच मजा आली बघा कॉलेजमध्ये. काय म्हणता मित्रांनो, आत्ताच कॉलेज सुटलं, पाऊसही नव्हता. रूमवरून बघतो का आज पेढेच पेढे होते, काजू कतली ते पण. अशोकने आज पेढे पाठवले होते, त्याला जॉब लागली म्हणे. पेढे वगैरे खाल्ले आणि सळ निघालो बघा. 2 दिवस व्यवस्थित आराम वगैरे करून आता सळ आज जिमला जायचं. आज मजा करायची जिमला, जिममध्ये मस्ती मजा करत आम्ही निघालो जिमला. जिममध्ये आजचा दिवस कसा जाईल आता बघूत म्हणलं. बाप्पांचे दर्शन घेतले. आता ओनरने सांगितले की आज जिममध्ये काहीतरी नवीन आणलं म्हणलं. आता काय आणलं बघा म्हणलं. ट्रेनरची भेट वगैरे घेतली आणि इकडे बघतो काय बायोमेट्रिक सिस्टीम लावली. वा पट्ट्या म्हणलं. आपला बोट लावला आणि सरळ जय बजरंगबली घेऊन वॉर्मअपला सुरुवात केली बघा. आज आपल्याला बॅक करायचे होते म्हणून व्यवस्थित वॉर्मअप करून घेतलं, कारण 2 दिवस रेस्ट होती म्हणून चांगली स्ट्रेचिंग वगैरे करून घेतली आणि सुरुवात केली बघा बॅकच्या ह्यासाठी. व्यवस्थित बॅक वर्कआउट केला आणि पूर्ण धुवा काढला बॅकचा आणि सळ निघालो मी मार्केटला. जिम काहीतरी नवीन करूत म्हणलं म्हणून ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, केळी वगैरे घेऊन मी सरळ आलो रूमकडे बघा. रूमवर आल्याला आधी ओट्स मिल बनवली. आज मग नवीन सफरचंद टाकले, केळी सफरचंद टाकून मस्तपैकी ओट्स मिल एन्जॉय केली. फक्त आम्ही लिखाण करत बसतोय बघा. आणि बॅकची कंडिशन आपली अशी आहे सध्याला, नर्सिंगमध्ये ना फक्त लिखाण तर खूपच म्हणजे खूप असतं. आणि काय छोटूचं वेगळंच मस्ती चालू होती इकडे साईडला. उद्या प्रोग्राम आहे कॉलेजमध्ये, काम दिलं होतं अक्षय भाऊला. अक्षय भाऊ काम करत बसला. तोपर्यंत आमचं जेवणही रेडी झालं होतं. म्हणलं जेवण करून घेऊ सगळ्यांनी सोबत मिळून. आता आपल्याला स्टडी पण करायचं आहे, कारण अडल्टचं थोडं बहुत खूप काय सिलेबस झालं शिकवणं. आता रिव्हिजन करणं गरजेचं असतं टाईम टू टाईम. घेतलं रिव्हिजन वगैरे केलं. मध्ये येऊन बघतो काय, तोपर्यंत कामही संपलं होतं प्रोजेक्टचं. भेटतो तुम्हाला उद्या, फॉलो करा, बाय.